नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक वर्गासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती त्याची आज सिलेक्ट लिस्ट लागलेली आहे. बघा, सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे दोन्ही लिस्ट इथं जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ काय गेलेलं आहे आपण बघूयात. आधी हे बघा, इथं सीट नंबर दिलेला आहे, इथं रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तुमचा, इथं नाव आहे, इथं टोटल मार्क्स 150पैकी किती तुम्हाला मिळाले आहेत आणि डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. तर बघा, 150पैकी 150 पैकी तुम्हाला किती मार्क्स भेटलेले आहेत आपण बघूया. आता हा फर्स्ट कॅन्डिडेट आहे प्रसाद पिलाने, याला 150पैकी 117 मार्क्स दिलेले आहे आणि हा फर्स्ट कॅन्डिडेट आहे, फर्स्ट आलेला आहे. तर 150पैकी 117 म्हणजे अशी काही हाय कट ऑफ गेलेली नाही आहे. तर हा जो रिझल्ट लागलेला आहे येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी जी लिपिक, स्टेनोग्राफर आणि क्लर्कसाठी जी काही शिपायासाठी जी काही एक्झाम घेण्यात येणार आहे त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की किती मार्क्स तुम्हाला घेणे आवश्यक आहे. तर बघा, इथं फर्स्ट कॅन्डिडेटला 117 भेटलेले आहेत, असे आता हे कमी कमी होत जात आहेत. तर एकूण लिस्ट जास्त नाही आहे. तर हे बघा, तुम्ही तुमचं, मी स्क्रोलिंग करतो, तुम्ही तुमचं नाव बघू शकता आणि ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं काही मार्कांनी राहिलं असेल त्यांनी आता येणारी जी मुंबई उच्च न्यायालयाची एक्झाम आहे ते चांगले अभ्यास करून द्यावी, जेणेकरून एखादी पोस्ट त्यांना मिळाली पाहिजे. तर 50, 51, 52 हे किती कॅन्डिडेट, जास्त कॅन्डिडेट नाही आहे. इथपर्यंत. आता हा लास्ट कॅन्डिडेटला, हा जो लास्ट कॅन्डिडेट 99.25मध्ये सिलेक्शन झालेला आहे आणि 99पासून वेटिंग लिस्ट खाली लागलेली आहे. तर 99.25मध्ये हा जो मुलगा आहे 124 नंबरचा, याचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे 117 मार्क्स ते 99.25पर्यंत, म्हणजे याचे कोट ऑफ लागलेली आहे 99.25 150पैकी. आणि वेटिंग लिस्टसुद्धा लागलेली आहे. वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कोणाचं नाव असेल तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. तर एकूण 18 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत. आता हे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांना मनपूर्वक अभिनंदन. आता हे बघा, 8 जानेवारीला बॉम्बे हायकोर्टात हा रिझल्ट लागलेला आहे. तर अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणारी जी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ औरंगाबाद मुंबई याच्यासाठी जी एक्झाम घेण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील. तर तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.